विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मुंबई हायकोर्टामध्ये क्लर्क या पदासाठी जाहिरात निघालेली आहे. 129 जागा आहेत. ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि इंग्लिश टायपिंग 40 असेल तर हा फॉर्म तुम्ही नक्कीच भरू शकतात. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की या जाहिरातीच्या अनुषंगाने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर तो अचूक फॉर्म कसा भरावा स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती घेणार आहोत. फॉर्म भरण्या अगोदर व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही, फॉर्म भरताना चूक होणार नाही. कारण बरेच विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला झालेला असतो, पण फॉर्म भरताना छोटीशी चूक झाली तर सिलेक्शनलाही प्रॉब्लेम येतो. त्यामुळे प्रत्येक जाहिरात आल्यानंतर इग्नाइट अकॅडमीचा प्रयत्न असतो की आपण प्रत्येक जाहिरातीच्या संदर्भाने फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ घेत असतो. तर आजच्याही जाहिरातीच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ घेतोय, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला तुम्हाला जायचंय. वेबसाईटला गेला की हे पेज ओपन होतं. आता तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मी टाकतो बॉम्बे हायकोर्टची. त्या लिंकवरती क्लिक करा, डायरेक्ट हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी रिक्रुटमेंट क्लर्क नावाचं ऑप्शन तुम्हाला सगळ्यात खाली दिसते बघा. मी एरो पण दाखवलाय. इथे क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अशा पद्धतीनं हे पुढचं पेज ओपन होतं. लक्षात घ्या. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा खाली इकडे काय म्हणायचंय, ऑनलाईन अप्लाय ऑनलाईन, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे पुढचं हे पेज ओपन होतं बॉम्बे हायकोर्टचं. मग इकडे होम आहे, रजिस्ट्रेशन आहे, फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी आणि प्रिंट ऍप्लिकेशन असे हे ऑप्शन आहे. तर आपल्याला काय करायचंय, तर ही जी लिंक तुम्हाला दिसते ना, या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचंय. कारण अगोदर काय प्रोसेस आहे, रजिस्ट्रेशन करायचंय. अगोदर 100 रुपये फी भरायची आहे, मग आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होतं आणि नंतर मग ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या. तर मग आता तुम्हाला आधी या लिंक वरती क्लिक करायचंय. या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे पेज तुम्हाला दिसतं. चला मग आता हे पेज ओपन झाल्यानंतर याच्या खालीच तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर ही माहिती भरायची. लक्षात घ्या. मग या माहितीमध्ये पेमेंट कॅटेगरी, आता हे तर बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक या ठिकाणी येतं बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2025. तुम्हाला फर्स्ट नेम ऑफ कॅन्डिडेट्स, तुमचं पहिलं नाव टाकायचंय, त्यानंतर तुमचं मधलं नाव टाकायचंय आणि तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचंय. मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मेल ॲड्रेस, तुमचा व्हॅलिड मेल ॲड्रेस, ज्या मेल ॲड्रेसवरती पुढे सगळं कम्युनिकेशन होणार आहे, तुम्हाला सगळे पत्र म्हणजे मेल वगैरे त्याच मेलवरती येणार आहेत, तेव्हा जो मेल आयडी चालू आहे, ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे, तोच मेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्या खाली स्क्रोल केल्यानंतर पुन्हा म्हणजे ॲड्रेस नंबर 1 आणि ॲड्रेस नंबर 2 असे तुम्हाला ॲड्रेस त्या ठिकाणी टाकायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर अमाऊंट जे आहे ते इथे ऑलरेडी दिसते 100 रुपये. फिक्स अमाऊंट आहे ती 100 रुपये. आणि मग इथे रिमार्क, आता इथे रिमार्क तुम्हाला टाकायची काही म्हणजे नाही टाकला तरी फॉर्म पुढे जातो, काही आवश्यकता नाही टाकण्याची. त्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी रिमार्कच्या खाली तुम्हाला पुन्हा हे एंटर युअर डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. लक्षात घ्या. तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर परत या ठिकाणी टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचे आहे, मेल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे, आय हॅव रीड अँड ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा या ठिकाणी दिसतोय, हा कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. लक्षात घ्या. हा कॅप्चा भरल्यानंतर इथे बघा इमेज कॅप्चा आहे, हे क्लिक करायचं आणि त्यानंतर मग तुम्ही इथे या ठिकाणी नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हटल्यानंतर तुम्हाला पुढचं ही जी आहे ती तुमची सिलेक्ट पेई एंटर पेमेंट डिटेल्स हे तुमचं व्यवस्थित झालेलं आहे, भरून झालेलं आहे. याच्यानंतर मग याच्या खाली लगेच तुम्हाला काय दिसतंय बघा, याच्या खाली तुम्हाला लगेच पुन्हा हे पेमेंट डिटेल्स, ही सगळी माहिती जी तुम्ही भरली आहे ती माहिती तुम्हाला डिस्प्ले होते. लक्षात घ्या. आपण चेक करायचं सगळं बरोबर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त नेक्स्ट म्हणायचंय. नेक्स्ट म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने व्हेरीफाय पेमेंट डिटेल्स हे सगळं कंप्लीट झालेलं आहे. लक्षात घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी पेमेंटचे तुम्हाला खाली असे ऑप्शन दिसतात. मग ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कसं पेमेंट करायचंय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, NFT, RTGS वगैरे. आता आपण काय केलं, इथं आपण UPI कोड म्हणजे आपण डायरेक्ट स्कॅनरने पेमेंट करणार आहोत, म्हणून आपण क्लिक हिअर केलं. क्लिक हिअर केल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीनं हे ऑटोमॅटिक ही स्लाइड ओपन होते. आता या ठिकाणी त्यांनी एक इथं तुम्हाला QR कोड परत टाकायचा आहे. लक्षात घ्या. इथे ह्या VPAच्या समोर QR कोड इथे सिलेक्ट करायचा आहे. QR कोड सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक QR कोड जो आहे, स्कॅन कोड, QR कोड डिस्प्ले होतो. त्या ठिकाणी तुम्हाला मला वाटतं एक 5 मिनिटाचा वेळ मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मग इथं स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर तुम्ही 100 रुपये तुमची फी पेड होऊन जाते. लक्षात घ्या.
मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने खाली युअर पेमेंट झाल्यानंतर युअर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली, म्हणजे हा एक तुम्हाला मेसेज येतो की तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. आता हे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर मग तुम्हाला आता याची प्रिंट तुम्ही काढू शकता त्या रिसिप्टची, लक्षात घ्या. मग पुढे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रिंट रिसिप्ट म्हणतात त्यावेळेस तुम्हाला ही सगळी माहिती दिसते तुम्ही जी भरली ती, अशा पद्धतीने लक्षात घ्या. हे तुमचं नाव वगैरे जी माहिती आपण सुरुवातीला भरली ती माहिती सगळी दिसते. आता या ठिकाणी 2 ऑप्शन आहे. तुम्हाला या पेमेंटची जी रिसिप्ट आहे याचं तुम्हाला काय डाउनलोड करायचं आहे की प्रिंट मारायची. मग आता आपण या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन समजा क्लिक केलं, कारण हे डाउनलोड होणं फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. मग अशा पद्धतीनं हे डाउनलोड ऑप्शन म्हटल्यानंतर ही अशा पद्धतीनं जी डाउनलोड झालेली रिसिप्ट आहे ती तुम्हाला इथे दिसते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ही रिसिप्ट या ठिकाणी दिसते. ठीक आहे. बघा हे सगळं आपण भरलं होतं, ही टोटल अमाऊंट वगैरे सगळे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. आणि मग लक्षात घ्या, आता इथे एक रेफरन्स नंबर पण तुम्हाला दिसतो, तो तुम्हाला दाखवतो, लक्षात घ्या. हा बघा, आता ज्यावेळेस आपण प्रिंट ऍप्लिकेशन म्हटलं, प्रिंट ऍप्लिकेशन म्हटल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपलं पेमेंट झालं, ज्यावेळेस आपलं पेमेंट झालं त्यावेळेस आपल्याला इथे हा रेफरन्स नंबर दिसतोय, लक्षात घ्या. हा रेफरन्स नंबर पुढच्या टप्प्यावरती कामात येतो. जेव्हा आपण आता प्रत्यक्षात अप्लाय करतो त्यावेळेस हा रेफरन्स नंबर आपल्याला टाकावा लागतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हा रेफरन्स नंबर तुम्ही सेव्ह करून घेणं गरजेचं आहे. तो तुमच्या प्रिंटवरती असतोच, लक्षात घ्या. आणि मग अशा पद्धतीनं हा रेफरन्स नंबर बघा इथे आहे. मग रेफरन्स नंबर वगैरे सगळं झाल्यानंतर मग आता हे डाउनलोड झाल्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला जायचं आहे, लक्षात घ्या. आता काय झालं, आपलं झालेलं आहे 100 रुपये आपण भरले, रजिस्ट्रेशन झालंय. तर पुन्हा आपण जेव्हा बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला जातो त्यावेळेस मग काय करायचं आपल्याला, त्यावेळेस आपल्याला इथे पुन्हा अप्लाय ऑनलाईन वरती क्लिक करायचंय. अप्लाय ऑनलाईन वर क्लिक केल्यानंतर मग इथे आता सुरुवातीला आपण काय केलं होतं, ह्या लिंक वरती गेलो होतो. आता हे काम झालंय आपलं. मग आता आपल्याला इथे रजिस्ट्रेशन म्हणायचंय. रजिस्ट्रेशन म्हटल्यानंतर मग तुम्हाला हे अशा पद्धतीनं गाईडलाईन्स येतात, त्या तुम्ही वाचून घ्यायच्या. ठीक आहे. गाईडलाईन्स वाचून घेतल्यानंतर मग त्याच्या खालीच तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, आता ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे, लक्षात घ्या. मग इथे तुम्हाला पोस्टचं नाव ऑटोमॅटिक येतं. ठीक आहे. ऍडव्हर्टाइजमेंट कधी आली ती डेट येते. तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, श्री, तुमचं जे पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव. त्यानंतर तुमचा पोस्टल ऍड्रेस इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा दुसरा रेसिडेन्शियलचा आणखी एखादा नंबर असेल, रेसिडेन्शियल फोन नंबर, तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. जेंडर, मेल फिमेल काय ते या ठिकाणी टाकायचंय. त्यानंतर रिलीजन, कास्ट, कॅटेगरी, हिंदू, जी काही तुमची कॅटेगरी असेल ती या ठिकाणी टाकायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी नॅशनॅलिटी इंडियन आहे, इथे पिनकोड आहे, हे सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, लक्षात घ्या. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका. डेट ऑफ बर्थ टाकला की तुमचं वय या ठिकाणी ऑटोमॅटिक डिस्प्ले होतं. त्यानंतर तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं लग्न झालंय की नाही झालं. ठीक आहे. तुम्ही कॅन्डिडेट डिफरंटली अबेल्ड, तुम्ही काही डिसेबिलिटी आहे का ते या ठिकाणी आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं 10वी, आधी SSC, SSCचं तुमची स्ट्रीम कोणती होती, तुमचं बोर्ड युनिव्हर्सिटी कोणती होती, कधी पास झालाय, किती मार्क तुम्हाला मिळाले आहेत, टोटल कितीपैकी किती मार्क मिळालेत, किती पर्सेंटेज आहेत, आणि तुमचा क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास काय, ते सगळं या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे, लक्षात घ्या. मग SSCचं भरायचंय, 12वीचं भरायचंय, इथे ग्रॅज्युएशनचं भरायचंय. आता हे ग्रॅज्युएशनचं भरताना आपल्याला टक्केवारीमध्येच टाकावं लागतं, लक्षात घ्या. इथे ग्रेड येत नाहीये, टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत मार्क आणि त्यानुसार टाकायचे. जसं की आता आपण टाकलेलं आहे की आपल्याला 750 पैकी 402 मार्क मिळालेत, अशा पद्धतीने. ठीक आहे. मग किती टक्के होतात, 53.60%. चला, आता इकडे तुमच्याकडे डोमासाईल आहे का, तर आपण इकडे यस म्हणायचं. डोमासाईल तर कंपल्सरी, लक्षात घ्या. त्यानंतर लँग्वेज, मराठी, हिंदी, इंग्लिश, तिन्ही लँग्वेज आपल्याला समजतात, बोलता येतात, वाचता येतात. ठीक आहे. चला पुढे याच्या खाली, याच्यानंतर मग इज द कॅन्डिडेट डोमासाईल ऑफ महाराष्ट्र. आता हे झालं आपलं, लँग्वेज झालं. डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला काम करताय का, तर इथं आपण नाही म्हटलं. ठीक आहे. स्टेट टायपिंग सर्टिफिकेट आहे का असं विचारलंय, तर इथं आपण येस म्हटलं. त्याच्यानंतर नेम ऑफ कोर्स, इंग्लिश टायपिंग 40 आपण टाकलं. सर्टिफिकेट इश्यूड, कोणी इश्यूड केलं सर्टिफिकेट, आपण GCC टाकलं. किती मार्क मिळाले आपल्याला, 95. किती पैकी, 100 पैकी. आणि ग्रेड कोणता मिळाला आपल्याला, A ग्रेड मिळालेला आहे. आणि कधी पास झालोय आपण, ते 1 जानेवारी 2021, ती डेट त्याच्यावरती असते सर्टिफिकेटवर, ती डेट आपण टाकली. त्यानंतर कम्प्युटर कोर्स बाबत विचारलेला आहे. कोणता कोर्स आहे आपला, MSc IT. चला, MSc IT चं ड्युरेशन किती, इथे समजा 6 महिने आपण टाकले. ठीक आहे.
काही प्रसंगी 3 महिने ड्युरेशन आहे, ते जे काही ड्युरेशन असेल ते आपल्याला टाकायचे. त्यानंतर किती मार्क मिळाले 100 पैकी 90, A+ ग्रेड आहे आणि कधी पास झालो ती डेट या ठिकाणी. त्यानंतर बघा पुढे दुसरं काही क्वालिफिकेशन आहे का, आपण नाही म्हटलं. वेदर कॅन्डिडेट हॅज एनरोल्ड, ठीक आहे नाही म्हटलं आपण इथे पण. म्हणजे हे तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट मध्ये तुम्ही काही नोंदणी केली वगैरे, तर आपण नाही म्हटलं, इथे नाही म्हटलं. त्याच्यानंतर खाली बघा काय म्हणता येतं, इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग, तुमच्या विरुद्ध काही फौजदारी प्रक्रिया चालू आहे का, गुन्हा दाखल आहे का, ठीक आहे. त्यानंतर डिपार्टमेंटल काही चौकशी तुमच्या विरुद्ध चालू आहे का, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला MPSC UPSC ने कधी ब्लॅकलिस्टेड केलं आहे का, अशा पद्धतीने काही प्रश्न आहेत. आपण नो केलं सगळ्या ठिकाणी, लक्षात घ्या. त्यानंतर नेम अँड ऍड्रेस ऑफ 2 रिस्पेक्टेबल पर्सन, 2 तुमच्या ओळखीचे जे चांगले लोक आहेत त्या 2 लोकांचे या ठिकाणी रेफरन्स, त्यांचं नाव, त्यांचा व्यवसाय काय आहे, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ऍड्रेस, असं 2 लोकांचं या ठिकाणी टाकायचं आहे, जेणेकरून भविष्यात त्या 2 लोकांना मुंबई हायकोर्टाकडनं कॉल जाऊ शकतो, तुमच्याबद्दल ते विचारणा करू शकतात की हा व्यक्ती कसा आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती या ठिकाणी टाकायची. ही माहिती टाकल्यानंतर मग इम्पॉर्टंट नोट्स खाली काय येतं बघा, खाली येतं फी डिटेल्स. मग फी डिटेल्स मध्ये आता हे इथे ऑलरेडी आलेलं असतं, हे पण ऑलरेडी आहे. आपल्याला भरायचं काय बघा, SB कलेक्ट रेफरन्स नंबर. आता जो रेफरन्स नंबर मग तुम्हाला मी दाखवला ना त्या स्लाइड पाठीमागे घेऊन, की 100 रुपये आपण जेव्हा भरले त्यावेळेस तो रेफरन्स नंबर आला होता, तो रेफरन्स नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. तरच त्यांना कळेल की पैसे भरलेत असं. मग तो रेफरन्स नंबर इथे टाकायचा. पेमेंटचं डेट, कधी पेमेंट केलं आपण ती डेट टाकायची आहे. अमाऊंट 100 इथे आलेली असते ऑलरेडी, ठीक आहे. मग त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलं की इथे फोटो आपल्याला अटॅच करायचा आहे, फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा इथे आलाय, हा कॅप्चा इथे भरायचा आहे, सिक्युरिटी कोड. त्यानंतर हे लक्षात घ्या, हे डिक्लेरेशन आहे की मी भरलेली सगळी माहिती खरी आहे, खोटी आढळल्यास माझ्यावरती कारवाई होईल वगैरे वगैरे. हे इकडे ऍग्री म्हणायचंय. जसं तुम्ही इकडे आय ऍग्री म्हणतात तसा तुमचा फॉर्म हा सबमिट होतो, तुमचा फॉर्म भरून पूर्ण होतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे काय दिसतं मग आपल्याला, पुढे पुन्हा हे ओपन होतं. आता हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे फॉर्म भरलाय त्याची प्रिंट पाहिजे असेल किंवा तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी हा ऑप्शन आहे, लक्षात घ्या. मग इथे तुम्ही जर प्रिंट ऍप्लिकेशन म्हटलं तर प्रिंट ऍप्लिकेशन म्हटल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने हे पेज ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट हे येतं. आता हा रजिस्टर आयडी, तुमचा जो रजिस्टर आयडी आहे, जेव्हा आपण लॉग हे केलं, रजिस्ट्रेशन केलं, तो रजिस्ट्रेशन करताना जो आयडी तुम्हाला आलेला आहे तो आयडी या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जे आहे तो इथे टाकायचा आहे. सिक्युरिटी कोड हा कॅपचा इथे भरायचा आणि जनरेट म्हणायचं. जनरेट म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड होऊन जाईल आणि तो ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो व्यवस्थित तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म कसा भरावा या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ होता. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टला क्लर्क या पदासाठी तुमची खूप चांगली तयारी व्हावी, कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीची आपली सरळ सेवेची बॅच आहे. ही बॅच तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये खूप जास्त फायदेशीर ठरू शकते. या बॅचमध्ये जो काही आपला अभ्यासक्रम आहे क्लर्क पदासाठी, तो सगळा अभ्यासक्रम इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. तेव्हा नक्कीच या बॅचचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करा. आणि विशेष म्हणजे आता आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, त्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर 25% डिस्काउंट आहे. म्हणजे हा ऑलरेडी 25% डिस्काउंट आहेच, पण तो वजा करून पुन्हा 25% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा लक्षात घ्या, या डिस्काउंट ऑफरचा लाभ तुम्हाला 24, 25 आणि 26 जानेवारी या 3 दिवसांमध्ये घेता येणार आहे. तेव्हा नक्कीच या डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की यानंतर असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. पण तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्कीच 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.